शिशुसंगोपन संस्था संचलित सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 धडा 20 आपले भावनिक जग। मुलांनो, आपण आपल्या मनातील भावना विविध प्रकारे प्रकट करीत असतो। आनंद, दुःख, राग, त्याचबरोबर तिरस्कार, चीड, प्रेम आणि वैताग यासारख्या आपल्या मनातील भावना आपण कृतीमधून व्यक्त करत असतो। यातील काही भावनांचा अतिरेक झाला तर त्याचे काही दुष्परिणामही घडतात। त्याचाच अभ्यास आपण आज या पाठामध्ये करणार आहोत। करून पहा। मुलांनो, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंतचं तुमचं वागणं आणि त्या वेगवेगळ्या प्रसंगी तुमच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होत असतात। उदाहरणार्थ, सकाळी वर्तमानपत्रातील बातम्या वाचत असताना तुम्ही नैसर्गिक आपत्तीचं काही चित्रे जर पाहिली तर ते चित्रे पाहून तुम्हाला वाईट वाटतं, तुम्ही दुःखी होता। वर्तमानपत्रातील क्रिकेटच्या सामन्याविषयीच्या बातम्या वाचल्यानंतरनं जर आपला देश जिंकला असेल तर आपल्याला खूप आनंद होतो आणि आपला देश जर हरला असेल तर आपल्याला खूप दुःख होतं। वर्गातील मित्र मैत्रिणींमध्ये जर काही भांडण झालं असेल तर आपल्याला राग येतो, खूप वाईट वाटते। सर्कशीतील विदूषकाच्या करामती पाहून आपल्याला खूप मजा वाटते, आपण आनंदाने टाळ्या वाजवतो, उड्या मारतो। अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रसंगी आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया ह्या व्यक्त होत असतात। तर मुलांनो, माणसाच्या स्वभावाचे कितीतरी पैलू असतात। माणूस कधी रागावतो तर कधी कोणाला उदारपणे क्षमा करतो। त्याला कधी कोणाबद्दल मत्सर वाटतो तर कधी कोणाबद्दल प्रेम वाटते, तर कधी तो स्वार्थीपणे वागतो, तर कधी इतरांसाठी त्याग करायला, इतरांना मदत करायलाही पुढे येतो। मुलांनो, राग, आनंद, दुःख, मत्सर, नैराश्य, भीती या सगळ्या आपल्या भावना आहेत आणि प्रसंगानुसार या भावना व्यक्त होत असतात। भावनांचा मेळ कसा घालावा? मुलांनो, माणूस हा विचारक्षम असतो। प्रत्येक गोष्ट करताना तो विचारपूर्वकच करतो, तसाच तो भावनाशीलही असतो। विचार आणि भावनांचा योग्य मेळ आपल्याला घालता आला पाहिजे। कुणी जर आपल्याला दुखावले किंवा कुणी जर आपल्याला रागवलं तर आपल्याला वाईट वाटतं आणि ते स्वाभाविकच आहे। किती वाईट वाटून घ्यायचं हे आपल्याला कळायला हवं। म्हणजेच विचार आणि भावनांचा योग्य तो मेळ आपल्याला घालता येणं आवश्यक आहे। उदाहरणार्थ, एखाद्याने जर चूक केली तर आपल्याला खूप राग येतो, पण किती रागवायचं याची सुद्धा मर्यादा आपल्याला कळली पाहिजे। एखादी गोष्ट हवीशी वाटणे हे स्वाभाविक आहे, पण त्यासाठी किती हपापलेलापणा करायचा हे सुद्धा कळलं पाहिजे। म्हणजेच भावनांवरती आवर घालता आला पाहिजे, त्याच्यावरती संयम ठेवता आला पाहिजे। मुलांनो, भावनांवर नियंत्रण ठेवणे, भावनांचा मेळ घालता येणे, त्या योग्य रीतीने व योग्य प्रमाणामध्ये व्यक्त करणे यालाच भावनिक समायोजन असे म्हणतात। मुलांनो, भावनांचा योग्य मेळ घातल्यामुळे आपले व्यक्तिमत्व संतुलित बनते, इतरांना समजून घेण्याची आपली क्षमता वाढते आणि प्रतिकूल परिस्थितीवरती मात करता येते।
इतरांना अकारण दोष देणे, त्यांची उणीधुणी काढणे, त्यांचा मत्सर करणे, त्यांचे यश सहन न होणे, या दोषांपासून आपली सुटका होते. म्हणजेच काय तर आपण आनंदी राहतो, इतरांशी जुळून घेण्याची आपली वृत्ती वाढते आणि आपल्यातील हेकेखोरपणा कमी होतो. म्हणजेच काही व्यक्तींना वाटत असतं की प्रत्येकाने माझंच ऐकावं, माझंच म्हणणं ऐकून घ्यावं आणि हा जो हेकेखोरपणा आहे तर यापासून यासारख्या दोषांपासून आपली ही सुटका होते. त्यामुळेच मुलांनो, आपल्याला भावनांचा आणि विचारांचा हा मेळ घालता येणं आवश्यक आहे. आनंद व दुःख याप्रमाणेच राग ही सुद्धा आपली एक भावना आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी कशाचा तरी राग येतच असतो. एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडली किंवा आपला अपमान झाला की आपल्याला राग येतो. तसेच एखाद्यावरती अन्याय झालेला पाहूनही आपल्याला राग येतो. समाजामध्ये आपण आपल्या अवतीभोवती पाहत असतो की काही गोष्टी अशा घडतात आणि त्यातून लोकांवरती अन्याय होतो आणि तो अन्याय झालेला पाहून आपल्याला राग येतो. आणि राग हा वारंवार येत असेल किंवा तो अनावर होत असेल तर त्याचे शारीरिक व मानसिक दुष्परिणामही होतात. आपण रागीट व हट्टी बनतो. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण आपला हट्टीपणा दाखवतो आणि प्रत्येक गोष्ट ही आपल्या मतानुसारच व्हावी असा आपला आग्रह असतो आणि त्याचा परिणाम आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर होतो. मुलांनो, समाजामध्ये राहत असताना आपल्याला एकमेकांना सहकार्य करणे आवश्यक असते. परंतु आपला स्वभाव जर रागीट आणि हट्टी झाला तर समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कमी होते. रागाच्या भरामध्ये आपण इतरांची मने दुखावतो आणि त्यामुळेच आपल्याला डोकेदुखी, निद्रानाश, निरुत्साह अशा काही परिणामांना सामोरे जावं लागतं. आणि या सर्व गोष्टी टाळण्यासाठी मुलांनो, आपल्याला आपल्या भावनांवरती नियंत्रण ठेवता येणे आवश्यक आहे. वरील प्रसंगावरून मुलांनो, तुमच्या लक्षातच आलं असेल की आपण आपल्या चुका मान्य करायला शिकलं पाहिजे, तरच आपल्यामध्ये बदल होऊ शकतो. आपल्यातील उणिवांची जाणीव. मुलांनो, आपले अक्षर सुंदर आहे, आपल्याला गणित छान जमतं, विज्ञानाच्या अभ्यासामध्ये आपण जास्त रमतो किंवा आपल्याला कविता वाचायला किंवा गायला खूप आवडतं, असं आपण सतत आपल्या मित्रमैत्रिणींना म्हणत असतो. याचाच अर्थ आपल्या आवडीनिवडी आणि क्षमताही वेगवेगळ्या असतात. आपल्याला आपल्या क्षमता जसजशा हळूहळू समजायला लागतात तसे आपल्याला काय येत नाही हेही समजू लागतं. एखाद्या विषयामध्ये, कलेमध्ये, खेळामध्ये आपण अधिक तरबेज असतो, तर दुसऱ्या एखाद्या बाबतीमध्ये मात्र आपली तेवढी गती नसते. त्यामुळे म्हणजेच आपल्या क्षमतांबरोबर आपल्यातील उणिवा ही आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. म्हणजेच प्रयत्न करून त्या उणिवांवरती आपण मात करू शकतो, त्याच्यामध्ये सुधारणा घडवून आणू शकतो. उदाहरणार्थ, रोहनचं अक्षर खूप सुंदर आहे. तो खूप सुंदर असा निबंध लिहितो, परंतु त्याला सर्वांसमोर भाषण मात्र करता येत नाही. म्हणजे ही झाली त्याची उणीव. रोहनला निबंध छान लिहिता येतो ही गोष्ट खूप चांगली आहे. यासाठी त्याने वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन त्याच्यात आणखीन प्रगती केली पाहिजे. पण त्याचबरोबर त्याला भाषण येत नाही म्हणून त्या गोष्टीकडे त्याने दुर्लक्ष
करू नये. निबंध लेखन करता करता त्याने भाषणाचा देखील सराव करावा. म्हणजे जे येतं त्यात प्रावीण्य मिळवावं आणि जे येत नाही त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये. म्हणजे आपल्यामध्ये असणाऱ्या ज्या उणिवा आहेत त्यावरती आपण मात करू शकतो. स्वभाव बदलता येतो. मुलांनो, आपल्यापैकी कोणाचा स्वभाव पूर्णतः चांगला किंवा पूर्णतः वाईट नसतो. आपण आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये जे काही चांगले गुण आहेत त्याचा प्रथम विचार करणं आवश्यक आहे. प्रत्येकामध्ये काहीतरी चांगला आणि काहीतरी वाईट गुण असतोच. आणि या उणिवा दूर करण्यासाठी आपण एकमेकांना मदत करणं आवश्यक आहे. त्यांच्याशी त्यांच्या असणाऱ्या उणिवांबद्दल बोलणं आवश्यक आहे. त्यांच्यामध्ये असणाऱ्या दोषांची, त्यांच्यामध्ये असणाऱ्या चांगलेपणाची जर आपण मोकळेपणाने चर्चा केली तरच एकमेकांच्या उणिवा दूर करू शकतो. मुलांनो, आपल्या स्वभावातील दोषांची जाणीव झाल्यानंतर ते दोष दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर मुलांनो, जर सर्वांमध्ये चांगले वाईट गुण आहेत तर मग एकमेकांना दोष न देता सर्वांनी चांगले गुण वाढवण्याचा आणि वाईट गुण कमी करण्याचा एकमेकांच्या मदतीने प्रयत्न केला पाहिजे. मैत्रिणीच्या घोळक्यात नेहा सर्वात जास्त बोलत असे. तिच्या या सततच्या बोलण्यामुळे तिला मैत्रिणी टाळू लागल्या. इतर मैत्रिणींना बोलण्याची संधीच मिळत नसे हे नेहाच्या हळूहळू लक्षात आले. तिने प्रथम काही दिवस बोलण्यावरती संयम सुरू केला. जास्त बोलत असेल तर मला थांबवा असे तिने आपणहून मैत्रिणींना सांगितले. हळूहळू नेहा इतरांचे बोलणेही ऐकून घेऊ लागली आणि तिने आपला अतिबडबडा स्वभाव जो होता त्याच्यामध्ये बदल घडवून आणला. तर मुलांनो, अशा प्रकारे आपण आपल्या स्वभावामध्ये बदल घडवून आणू शकतो. तर मुलांनो, आपल्या स्वभावातील आपल्याला व इतरांना खटकणारे पैलू प्रयत्नपूर्वक बदलता येतात आणि ते बदलण्याचा वेळीच प्रयत्न करणं आवश्यक आहे. अन्यथा त्यातून आपल्या व्यक्तिमत्वामध्ये उणिवा राहू शकतात. त्यामुळे आपल्या स्वभावामध्ये ज्या काही उणिवा आहेत किंवा आपल्या स्वभावामध्ये बदल करणे आवश्यक आहे. सांगा पाहू, शाळेत जातो असे सांगून शाळेत न जाता मनोज मैदानावर खेळत बसतो, हे योग्य आहे का? नाही, हे योग्य नाही. तो शाळेत जातो असे सांगतो आणि मैदानावर खेळायला जातो म्हणजेच तो खोटे बोलतो, म्हणजे हे योग्य नाही. एखाद्या मुलाकडून आणलेली कोणतीही वस्तू वेळेत परत न करण्याची सवय असलेल्या तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणीला काय सांगाल? तर मुलांनो, जर आपण एखाद्या व्यक्तीकडून किंवा आपल्या एखाद्या मित्रमैत्रिणीकडून जर एखादी वही किंवा पुस्तक जर आपण आणलं असेल तर ते त्याला वेळेत परत करणं गरजेचं आहे. कारण ती वस्तू त्याला कधीही लागू शकते. आपलं काम झाल्यानंतरनं ती वस्तू आठवणीनं त्याला परत केली पाहिजे, तरच तो परत दुसऱ्या वेळेस तुम्हाला लागणारी वस्तू तो तुम्हाला देईल. तर मुलांनो, आपण या पाठामध्ये काय शिकलो? भावना व्यक्त केल्या पाहिजे. विचार आणि भावनांचा योग्य मेळ घालता आला पाहिजे. रागावर नियंत्रण ठेवावे, अन्यथा त्याचे अनेक शारीरिक व मानसिक दुष्परिणाम होतात. आपल्यातील क्षमतांबरोबर अंगभर उणिवांचीही जाणीव असली पाहिजे. आपल्या स्वभावातील उणिवा प्रयत्नांनी
बदलता येतात. तर अशा प्रकारे राग, आनंद, दुःख, मत्सर, नैराश्य, भीती या आणि प्रेम या सर्व भावनांचा आपण या पाठामध्ये अभ्यास केलेला आहे.